मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यानंतर आंदोलक जे आहे ते लातूर जिल्ह्यातले आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आंदोलकांनी रस्त्यावर येत महापूर इथं अंबेजोगाई आणि लातूर हा जो महामार्ग आहे तो अडवलेला आहे आणि गेल्या 2 ते 3 तासांपासून महापूर इथं रास्ता रोको आंदोलन सुरुवात करण्यात आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे ठेवलेल्या ज्या मागण्या आहेत त्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात अशा प्रकारची आंदोलकांची मागणी आहे आणि त्यासाठी म्हणून हे आंदोलक रस्त्यावर उतरलेले आपण पाहत आहोत. आणि मराठा समाज जो आहे तो आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि हे पहिलंच आंदोलन जे आहे मराठवाड्यातलं रस्ता रोको अचानकपणे सुरुवात करण्यात आलेलं आहे. हजारो शेकडो युवक जे आहेत ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आंदोलन सुरुवात केलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावते त्यामुळे राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल यांनी तातडीने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची मागणी आहे. सगळेश्वरांचा जी आर असेल किंवा ओबीसी मधून मराठा आरक्षण आहे हे आरक्षण तातडीने देण्यात यावं त्या संदर्भातली घोषणा करण्यात यावी अशी मागणी हे युवक करतायत. आंदोलन गेल्या 2 ते 3 तासांपासून सुरुवात आहे. अंबेजोगाईकडे जाणारा जो महामार्ग आहे तो अडवण्यात आलेला आहे. लातूरमधून बाहेर पडणारी जी वाहतूक आहे पूर्णपणे ठप्प झालेली आहे. त्याचबरोबर लातूरच्या दिशेने येणारी वाहनं जी आहेत ती थांबलेली आहेत आणि आंदोलन आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.